शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तृणधान्य वर्गातील भात हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं पीक आहे. त्यामुळेच जगभरातील 2/3 इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो. अगदी हे प्रमाण जर आपण विचारात घ्यायचं म्हटलं तर संपूर्ण जगभरात सुमारे 60% आणि भारतीयांच्या 75% आहारामध्ये भाताचा प्रमुख समावेश असतो. इतकं भाताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भातामधून 70% उष्मांक मिळत असल्यामुळे भाताचं हे जे पीक आहे ते जगभरात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु जेव्हा उत्पादकतेचा आपण विचार करतो तेव्हा भारताच्या तुलनेत चीन असेल किंवा जपान असेल या देशांमध्ये भाताची उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या तुलनेत आपल्या देशाचा जर विचार करायचा म्हटला तर आपल्याकडे सरासरी 2.6 टन प्रति हेक्टरी इतकी कमी उत्पादकता भारतामध्ये भाताची आहे. आणि त्यातही राज्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आंध्र प्रदेश असेल किंवा तामिळनाडू असेल किंवा पंजाब असेल अशी जी राज्ये आहेत ती भाताच्या उत्पादकतेच्या बाबतीत आघाडीवरती असलेली राज्य दिसतात. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये भाताची ही जी उत्पादकता आहे ती कमी का आहे, त्याची कारणं काय आहेत आणि ही भाताची उत्पादकता जर वाढवायची असेल तर 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान ही जी नवीन सुधारित पद्धती आलेली आहे ही पद्धती नेमकी काय आहे, त्याचे फायदे काय आहेत हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात ज्या विषयाचं आयोजन केलेलं आहे तो विषय आपण एकदा बघूयात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान. मंडळी, 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत डॉक्टर विजय सागवेकर सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर विजय सागवेकर सर हे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर सागवेकर सर, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आत्ताच मी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला आपल्या भारत देशाच्या तुलनेत जे इतर देश आहेत, प्रगत देश आहेत, या देशांमध्ये भाताची उत्पादकता मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. त्या तुलनेत आपल्याकडे भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये भाताची जी उत्पादकता आहे ती फार कमी प्रमाणात आहे. त्याची कारणं काय आहेत? आज जर पाहिलं आपण, भात हे आपलं मुख्य अन्न पीक आहे आणि ह्या पिकाची उत्पादकता फारच कमी आहे. मगाशी आपल्याला सांगितलं गेलं की या जगात जर पाहिलं आपण, चीन आणि जपानसारख्या देशांची जी उत्पादकता आहे ती 7 टनापर्यंत आहे आणि आपण जे भात घेतोय त्याची उत्पादकता 2 ते 3 टनापर्यंत आहे. म्हणजे त्यामध्ये फारच फरक आहे. आता ह्याच्या मागची कारणंही काही आहेत आणि ते कारणाचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आज जर पाहिलं आपण, आपली जी आजची भात शेती आहे ती भात शेती जी लहान लहान शेतं असल्यामुळं तिथे यांत्रिकीकरण करता येत नाही. दुसरं म्हणजे शेतकरी जे पद्धत वापरतात ती पारंपरिक पद्धत वापरतात, त्यामुळे त्या पद्धतीमुळे सुद्धा उत्पादन कमी होऊ शकतं. काही निविष्ट असतात, खतं असतील, औषधं असतील, बी बियाणं असतील, ते शेतकऱ्यांना वेळेवरती पोचत नाहीत, ते एक त्याचं कारण होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ही आपली भात शेती ही पावसावरती अवलंबून आहे. त्यामुळे तिथं काही त्याला पाऊस गेला तर त्याला ताण, जैविक अजैविक काही ताण पडतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या भाताची उत्पादकता कमी येऊ शकते. पण ही जी उत्पादकता आहे विविध देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये याची जी तुलना आहे त्याची एक यादी आपण प्रेक्षकांना दाखवूयात. त्या संदर्भात सर काय सांगाल आपण? बरोबर. ते जर उत्पादन जर पाहिलं आपण तर जर
एकूण जर स्लाइड आपण दाखवतो बरोबर हां, तर ह्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसून येते की जगाचं एकूण जे क्षेत्र आहे ते 161 दशलक्ष हेक्टर आहेत आणि त्यातून 750 दशलक्ष टन उत्पादन मिळतं आणि ही सरासरी 4.66 टन आहे. ह्याच्यामध्ये जर आपण भारताचा विचार केला, भारताचं आपण जर क्षेत्राच्या बाबतीत बघितलं तर आपलं क्षेत्र सगळं जगामध्ये 1 नंबरचं आहे, परंतु उत्पादन मात्र कमी आहे, 2.77 टन आहे. परंतु त्याच्याबरोबर आपण चीनचा जर विचार केला, चीनचं आपलं क्षेत्र कमी असून सुद्धा उत्पादन 7 टनापर्यंत आहे. कोकणामध्ये जर विचार केला, कोकणात हे मुख्य भात पीक आहे, पावसाळ्यात आपण घेतो, तिथं सुद्धा उत्पादन 2.23 टन प्रति हेक्टरी एवढीच आहे. त्यामुळे हे उत्पादन आपल्याला वाढवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे, तरच ती उत्पादकता वाढू शकते. म्हणजे उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जे सुधारित तंत्रज्ञान आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोतच, परंतु जेव्हा भात लागवडीचा आपण विचार करतो तेव्हा हवामान, भात लागवडीसाठीची जमीन आणि या जमिनीची पूर्व मशागत या संदर्भात सर आपण काय सांगाल? बरोबर, हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे. भात पिकाच्या लागवडीमध्ये हवामान हे फार महत्त्वाचं आहे, कारण भात हे मुख्य जे उष्ण आणि दमट हवामान ह्याला लागतं आणि ह्या हंगामामध्ये हे भात चांगल्या प्रकारचं येतं आणि त्यासाठी जर तापमान जर बघितलं, तापमान हा एक मुख्य घटक आहे. या पिकाच्या वाढीसाठी संपूर्ण पेरणीपासून तर काढणीपर्यंत याला जे तापमान लागतं ते 22 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत ही सरासरी लागते आणि जर त्यामध्ये मुख्य म्हणजे आर्द्रताही फार महत्त्वाची आहे. जसं उष्ण दमट म्हटलं मी तसं 65 ते 70% ही आर्द्रता पाहिजे आणि जेव्हा ते भात तयार होतं त्यावेळी सूर्यप्रकाशाची पण व्यवस्था असली चांगला असेल तर उत्पादन चांगलं येतं आणि त्याच्याबरोबरच पाण्याची सुविधा आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे विहिरीचं पाणी असेल, सिंचनाचं पाणी असेल, जेव्हा पाऊस नसेल तर पाणी देण्याची आपल्याला सोय जर केली आपण तर हे आपण चांगलं पीक येऊ शकतं. म्हणजे अशा हवामानामध्ये हे आपण पीक घेऊ शकतो. हो, जमिनीच्या बाबतीत काय सांगाल? जमिनीच्या बाबतीत म्हटलं तर ह्या पिकाला जर चांगली सेंद्रिय पदार्थांनी युक्त अशी जमीन पाहिजे आणि त्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक पोयटायुक्त आणि चिकणमातीयुक्त ही जमीन त्याला फार चांगली मानवते आणि त्याच्यामध्ये जर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सामू, पीएच जो म्हणतो आपण, हा पीएच एक फार महत्त्वाचा आहे. हा 5 ते 7 हा सामू असेल तर ही जमीन त्याला योग्य समजली जाते. पण मग या जमिनीची पूर्व मशागत हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्या संदर्भात सर बरोबर, पूर्व मशागत कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये पाहिलं आपण तर जमिनीचं आरोग्य आपल्याला हे टिकवलं पाहिजे. जमीन जर सशक्त असेल, ती चांगली अन्नपुरवठा असेल तर ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून जमिनीची पूर्व मशागत भातामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण सुरुवातीला भात पीक घ्यायच्या अगोदर ह्या पिकाची शेताची आपल्याला उभी आडवी नांगरट करायची आणि नंतर मग धसकडं असतील ते गोळा करून तर काडी कचरा गोळा करून तर नष्ट करावा, कारण त्यामध्ये काही कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा आपण नायनाट केला गेला पाहिजे आणि त्यानंतर शेवटच्या नांगरणीपूर्वी आपल्याला काही सेंद्रिय खतं भाताला दिली गेली पाहिजेत. त्यामध्ये आम्ही शिफारस केली की शेणखत असेल तो 7.5 टन प्रति हेक्टरी आपण त्या शेवटच्या नांगरणीच्या पूर्वी द्यावा आणि जमिनीमध्ये तो गाळून टाकावा. अशा प्रकारे जमिनीचं आपलं आरोग्य टिकवता येतील. काही हिरवळीची खतं आहेत त्यामध्ये, धेंच्या आहे किंवा ताग आहे, हा आपण पेरणीच्या अगोदर जर पेरला आपण आणि नंतर जर फुलोरा आल्यानंतर आपण शेतामध्ये गाळलं तर जमिनीचं आरोग्य अजूनही वाढू शकतं आणि जमीन सुपीक बनू शकते. म्हणजे जमिनीच्या वाढीसाठी शेणखत असेल, हिरवळीची खतं असतील, ही अत्यंत महत्त्वाची फार महत्त्वाची आहेत. सर आता हे झालं आपण जमिनीच्या बाबतीत आणि हवामानाच्या बाबतीत, परंतु जेव्हा आपण भात लागवडीची उत्पादकता वाढवण्यासाठी विचार करतो तेव्हा सुधारित तंत्रज्ञान आहे. हे सुधारित तंत्रज्ञान नेमकं काय आहे? आता भाताच्या बाबतीमध्ये लागवड पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. आज जर पाहिलं आपण पारंपरिक जी पद्धत आहे ते आपल्या कोकणामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल तर पाऊस जास्त पडतो, अशा ठिकाणी रोपवाटिका तयार करून त्याची पुनर्लागवड करणं ही एक पद्धत आहे. ती पारंपरिक केली जाते. त्याच्यामध्ये काही सुधारित पद्धती आता आलेल्या आहेत. त्यामध्ये ही आपली एक 4 सूत्री आहे किंवा श्री टेक्नॉलॉजी आहे, ही एक लावणीची पद्धत आहे. काही ठिकाणी महाराष्ट्राचा विचार केला, पाऊस कमी असतो, जमीन भारी आहेत, अशा ठिकाणी पेरभात लागवड केला जातो. नुसतं भाताची पेरणी केल्यानंतर ती कापणी केली जाते. ही आपण स्लाइड दाखवतो ती लावणी पद्धतीची ही लावणी पद्धत आहे. म्हणजे रोपवाटिका तयार करून आपल्या नंतर ती 20 ते 21 दिवसाची रोपं झाली की ती रोपं उपटायची आणि परत त्याची पुनर्लागवड करायची. दुसरी पेरभात आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो आणि जमीन भारी असते अशा ठिकाणी ह्या यंत्राच्या सहाय्याने आपण भाताची पेरणी करू शकतो. ह्याला आपण डायरेक्ट सीडिंग राईस म्हणतो किंवा DSR म्हणतो, आम्ही पेरभात म्हणतो. तिसरी पद्धत जी आहे ती रहू पद्धत आहे. काही वेळा काय होतं, पाऊस जास्त होतो किंवा आपल्याला रोपवाटिका करता येत नाही, मग अशा वेळी आपल्याला त्या भाताला मोड आणून रहू म्हणतो त्याला आपण, तो रहू तयार करून ते जर पेरणी आपण ड्रम सीडरच्या सहाय्याने केली तर आपल्याला तो पेरणीचा खर्च वाचू शकतो आणि आपलं पीक आपण घेऊ शकतो. या पुढची सर लावणीची पद्धत आहे श्री लागवड पद्धत, पण त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. शिवानंद वस्तेदार बोलतात निपाणीहून. हॅलो, बोला बोला. निपाणीहून शिवानंद वशाल बोलतो साहेब मी. हा, नमस्कार शिवानंदजी. नमस्कार सर. आता सध्या आता पावसाची कमतरता झालेली आहे
त्यामुळे भात पेरणी ही तरीने केलेली बरं पडतोय की रोपं तयार करून आपण म्हणजे कोकणामध्ये कसं पेरणी करतो तसं केलेले फायदा होतोय. म्हणजे आता सध्या पाऊस कमी आहे, मग त्यासाठी कशा प्रकारे आपण पेरणी केली तर चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि त्याला काय नियोजन करायला पाहिजे आणि तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न होता. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. पावसाची कमतरता असल्यामुळे सरी पद्धत महत्त्वाची आहे किंवा पेरणी पद्धत, काय सांगता येईल? बरोबर. भाताच्या तुम्हाला आता म्हटलं की लावणी करून आपण भात घेऊ शकतो, परंतु आता पाऊस हा उशिरा सुरू झालेला आहे, अजूनही काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही. तर अशा ठिकाणी आपलं लावणी करणं हे आपल्याला शक्य होणार नाही, कारण तो कालावधी वाढणार आहे आणि आजचं आपल्या हातामध्ये पीक येणार नाही. म्हणून तुम्हाला जर हळव्या जाती ज्या आहेत, कमी कालावधी जाती आहेत, त्या जातींची तुम्ही निवड करा, त्याची पेरणी करा आणि पेर पद्धतीने जर तुम्ही पेरणी केलीत तर तुम्हाला हे पीक आपल्याला घेता येईल. जिथे पावसाची कमतरता आहे तिथे पेर पद्धत ही अत्यंत महत्त्वाची चांगली आहे तिथे. सर, आपण भात लागवडीच्या ज्या पद्धती आहेत, आता आपण श्री लागवड तंत्रज्ञान याविषयी तुम्ही सांगत होतात. बरोबर. हो. तर स्त्रीची लागवड ही नवीन तंत्रज्ञान आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याचं जे उत्पादन आहे हे जास्त येतं, परंतु हे तंत्र वेगळं आहे. त्याला कमी कालावधीची रोपं आपण लावण्यासाठी वापरतो. या 8 ते 12 दिवसाचं रोप म्हणजे 2 पानावर असताना हे आपण लावण्यासाठी वापरतो. म्हणजे रोपवाटिका तयार करावीच लागते आणि कमी कालावधीचं रोप आपण ते लावायचं असतो. लावणी करताना सुद्धा ते अंतर जे आहे ते अंतरही सुद्धा आपल्याला जास्त ठेवावं लागतं. 25 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं ठेवतो आपण. आणि त्यानंतर त्याला मग सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांची जोड देऊन त्यामध्ये कोळपणी करून आणि पाण्याचा चांगला निचरा करून अशा प्रकारची हे आपण लागवड करून हे सर, आपण उत्पादन स्लाइड जास्त घेऊ बघतो, शकतो. SRT लागवड तंत्रज्ञान जे आहे त्याबद्दल काय सांगता येईल? हे एक नवीन शून्य मशागत तंत्रज्ञान एक नवीन विकसित झालेलं आहे. शेखर भडसावळे शेतकरी आहेत, त्यांनी हे विकसित केलेलं आहे. आणि हे एकदा आपण जमीन तयार केली किंवा वाफे तयार केले की त्यानंतर पुन्हा जमिनीची मशागत आपल्याला न करता ह्या एकाच वाफ्यावरती आपल्याला सलग 2 ते 3 पिकं घेता येतात. म्हणजे पावसाळी भात घेता येतो, भात काढल्यानंतर दुसरं पीक मक्यासारखं पीक असेल किंवा उन्हाळी मुगासारखं पीक असेल, असे 2 ते 3 पिकं आपण वर्षभरात घेऊ शकतो. अशी ही SRT पद्धत, एक शून्य मशागत, कन्झर्वेटिव्ह ॲग्रिकल्चर ज्याला म्हणू आपण, ही पद्धत आपण विकसित केलेली आहे. बरं सर, आपण एक फोन घेऊयात. विनय परब बोलतात विरारहून. हॅलो हॅलो. विनयताई, नमस्कार. हा सर, विचारायचं आहे की 4 सूत्री भात लागवड हे भाताच्या सर्व बियाणांमध्ये उपयोगी येते का? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न असा आहे की 4 सूत्री तंत्रज्ञान जे आहे ते भाताच्या सर्व ज्या जाती आहेत त्यासाठी उपयुक्त आहे. बरोबर, तुमचा प्रश्न चांगला आहे. 4 सूत्री तसं बियाणावरती काही अवलंबून नाही. कोणतंही बियाणं तुम्ही घ्या, हळवं घ्या, निमगर्व घ्या, फक्त आपल्या जमिनीचा विचार करा. आपली जमीन कशी आहे, वर्कस आहे का, तुमची जास्त पाणी साचतंय. वर्कस असेल तुम्ही हळवी जात वापरा. बियाणाचा काही संबंध नाही, कुठलंही बियाणं वापरा आणि ही 4 सूत्री तुम्ही भात शेती करू शकता. सर, विनायताईंचा फोन येण्यापूर्वी आपण ज्या पद्धतींबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल सांगत होतात, तर यांत्रिकीकरण जी पद्धत आहे लागवडीची त्याबद्दल काय सांगता येईल? आता आपण स्लाइड पण दाखवूयात प्रेक्षकांना. बरोबर. भात शेती आपण आता करतोय, पारंपरिक भात शेती करतोय, म्हणजे रोपवाटिका तयार करतोय, लावणी करतोय. ह्याच्यावरती मजुरांचा खर्च हा फार वाढतोय आणि दिवसेंदिवस मजूर मिळणं हे फार कठीण होत चाललंय. मजुरीवरचा खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतं आणि आपली भात शेती तोट्यामध्ये येते. मग त्याला पर्याय म्हणून यांत्रिकीकरण जर आपण केलं, त्यामध्ये आता नवीन नवीन यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्या यंत्राच्या सहाय्यानं आपण भात लावणी करू शकतो आणि लावणीवरचा खर्च, आपल्या मजुरांचा खर्च कमी करून वेळेमध्ये आपण लावणी करू शकतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊ शकतो. हे स्लाईडमध्ये पहा आपण. हे आपल्या पालघर तालुक्यातलेच एक शेतकरी आहेत, त्याने हे एकत्र येऊन ही भात शेती केलेली आहे आणि रोपवाटिका ते प्रोट्रेमध्ये करतात. त्या ट्रेचा वापर करून त्या मशीनच्या सहाय्यानं शेतामध्ये ती लावणी करतात आणि चांगल्या प्रकारचे हे उत्पादन ते आज घेत आहेत. प्लास्टिक आच्छादन लागवड तंत्रज्ञान हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. बरोबर. काय सांगता येईल त्याबद्दल? आता भात शेतीमध्ये सुद्धा एक नवीन तंत्रज्ञान आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक शिफारस दिलेली आहे. म्हणजे प्लास्टिकचा वापर करून आपण भात शेती करू शकतो. एकदा जमीन तयार केली की त्या जमिनीवरती एक प्लास्टिक अंतरायचं, 20 ते 30 मायक्रॉन जाळीचं प्लास्टिक अंतरून आणि त्यावरती 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावरचे होळ मारून, छिद्र मारून, त्या छिद्रामध्ये डायरेक्ट आपण बियाण्याची पेरणी करायची. इथे लावणी करायची नाही, डायरेक्ट बी पेरून आपल्याला ते शेत घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ते पीक काढल्यानंतर आपण त्याच प्लास्टिकवरती दुसरं एखादं पीक, मका असेल किंवा नंतर मूग असेल, 2 ते 3 पिकं एकाच प्लास्टिकवरती आपण घेऊ शकतो आणि शेतकऱ्याचा आर्थिक फायदा यामधून होऊ शकतो. कमी खर्चामध्ये आपल्याला हे भात घेऊ येता येतं. ही सगळी भात लागवडीची जी पद्धत आहे किंवा तंत्रज्ञान आहे याबद्दल आपण सविस्तर सांगितलं. परंतु आता भाताची उत्पादकता वाढवण्यासाठी जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे,
अत्यंत महत्त्वपूर्ण असं 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान. बरोबर. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे? आपण जर पाहिलं भाताची मगाशी उत्पादकता बाबत बोलत होतो, उत्पादकता फार कमी आहे, परंतु आपल्या ज्या शेतकऱ्यांसाठी लहान जी शेती आहे त्या लहान शेतीसाठी नारायण सावंत नावाचे एक शास्त्रज्ञ होते. बरं. त्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने काही संशोधन केलं आणि शेतकऱ्याला परवडेल, शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन मिळेल अशा प्रकारची एक भात शेती विकसित केली आणि 4 सूत्रे एकत्र केले आणि त्या सूत्रांच्या आधारे ह्या शेतीला 4 सूत्रे असे म्हणतात. बरं. आता ह्याच्यामध्ये 4 सूत्र जर पाहायची म्हटलं, पहिलं सूत्र जे आहे तर त्याच्यामध्ये भात पिकातील अन्नद्रव्यांचा फेरवापर करणं, म्हणजे जे अन्नद्रव्य जे त्यामध्ये पालाश आहे आणि सिलिकॉन आहे, ह्याच्यामध्ये भात पेंडा असेल किंवा तुसाची राख असेल याचा वापर करणं हे पहिलं सूत्र आहे. बरं. आणि दुसऱ्या सूत्रामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर, बरं. म्हणजे गिरीपुष्प जो आहे या गिरीपुष्पाच्या पानामध्ये नत्र जास्त असतो आणि ह्याचा वापर आपण ह्या शेतीमध्ये करायचा, म्हणजे हिरवळीचं खत वापरायचं आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारेल. तिसरं सूत्र जे आहे ते नियंत्रित लावणी, म्हणजे रोपांची योग्य संख्या शेतामध्ये राखणं, जेणेकरून स्पर्धा होणार नाही आणि पिकाला चांगला सूर्यप्रकाश मिळेल, फुटवे जास्त होतील, अशी नियंत्रित लावणी 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी, असे एक तिसरं सूत्र आहे. बरं. आणि चौथं युरिया ब्रिकेटचा वापर, बरं. त्या पिकाला पोषण देण्यासाठी युरिया आणि DAP ह्या 2 खतांचं मिश्रण करून एक गोळी तयार केलेली आहे आणि त्या गोळीचा वापर आपल्याला भाताला वापरायचा आहे. असं ही 4 सूत्रांचा एकत्र वापर करून ही भात शेती तंत्र विकसित केलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन मिळेल आणि त्यामागचा हा हेतू आहे. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊयात. प्रकाश राऊत बोलतात यवतमाळहून. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार प्रकाशजी. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात स्वागत. हो, आमच्या यवतमाळ जिल्ह्यात भाताचं पीक येईल का? नंबर अच्छा. 1. हां. नंबर 2, साधारण किती कालावधीत येऊन जाईल? बरं. आणि नंबर 3, काय समजा बियाणं किती लागेल? बरं. त्यांचे 3 प्रश्न आहेत. यवतमाळ जिल्ह्यामधून ते बोलत होते. भाताचं पीक तिथे घेता येईल का आणि किती कालावधीमध्ये? बरोबर. यवतमाळ म्हणजे ते महात्मा मला वाटतं परभणी कृषी विद्यापीठाच्या अंडर ते क्षेत्र येतं. पंजाबराव. हां, त्या तिथं आणि तिथे पावसाचं प्रमाण हे फार कमी असतं कमी, हो. आणि ते अपारंपरिक विभाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा भात तुम्हाला घेता येईल, परंतु तुम्हाला हळव्या जाती आहेत, त्या विद्यापीठांनी काही हळव्या जाती विकसित केलेल्या आहेत कमी कालावधीच्या, 115 ते 120 दिवसामध्ये येणाऱ्या अशा जाती तुम्ही त्या संबंधित विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर जाऊन तिथे तुम्ही बियाणं घ्या आणि त्या बियाणांची लागवड करा. बरं. तुम्हाला जास्त कालावधीचं वापरता येणार नाही आणि पेरभाताचं तुम्ही पद्धत करून तुम्हाला हे तिथं यवतमाळला घेता येईल. नक्कीच. आणि किती कालावधीमध्ये हे पीक येईल? हे 115 ते 120 दिवसामध्ये येऊ शकतं. 115 ते 120 दिवसामध्ये. बरोबर. सर, मगाशी तुम्ही 4 सूत्री तंत्रज्ञान जे आहे लागवडीचं याबद्दल सांगितलं. 4 महत्त्वाची सूत्र बरोबर. सांगितली. त्यातलं महत्त्वाचं जे पहिलं सूत्र आहे पालाश आणि सिलिकॉन अन्नद्रव्याचा फेरवापर. करणं. या सूत्राबद्दल आपण सविस्तर काय सांगता सर? आता आपण पाहिलं आपण भात पिकाला नत्र, स्फुरद, पालाश ही 3 मुख्य अन्नद्रव्ये आपण त्याला आवश्यक असतात. परंतु जर पालाश आणि सिलिकॉन हे सुद्धा एक तेवढंच महत्त्वाचं अन्न आहे बरं. आणि हे देण्यासाठी आपण त्या भात पिकांनी घेतलेलाच पालाश आणि सिलिकॉन जर परत केला आपण, म्हणजे त्या भात पिकाच्या अवशेषांचा आपण फेरवापर केला, त्यामध्ये पेंडा आहे, पेंडामध्ये सिलिका असतं, त्यामध्ये पालाश असतं, मग ह्या पेंड्याचा वापर आपण जर भात शेतीमध्ये जर केला तर आपल्याला तिथून त्या पिकाला पुन्हा आपल्याला पालाश आणि सिलिकॉन देता येतं. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आता ही 4 सूत्र आपण जर पद्धत अवलंबली तर त्यापासून आपल्याला भात शेतीपासून जवळजवळ किमान 4 टनचं उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्या 4 टनाबरोबर आपल्याला 4.5 ते 5 टन पेंढा मिळतो. मग ह्या पेंड्याचा वापर आपल्याला जर भात शेतीमध्ये करायचा असेल तर 5 टन किंवा 4.5 टनापैकी निम्मा पेंडा आपण आपल्या जनावरांना वैरण ठेवून राहिलेला जो उर्वरित 2 टन पेंडा आहे हा आपण पुढच्या हंगामासाठी वापरू शकतो. आणि हा पेंडा जर पुढच्या हंगामासाठी वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो ओला असता कामा नये, चांगला सुका ठेवला पाहिजे आणि शेवटच्या चिखलणीच्या अगोदर 8 दिवस आपल्याला शेतामध्ये तो गाळला पाहिजे, जेणेकरून त्या पेंढ्यामधनं भाताला सिलिकॉन आणि पालाश मिळू शकेल. त्याचबरोबर दुसरं म्हणजे भाताच्या तुसाची राख, ह्याच्यामध्ये सुद्धा सिलिका आणि पालाश हा जास्त या असतो. संदर्भातली स्लाइड आपण प्रेक्षकांना दाखवतो. बरोबर. ही असे जो भाताचा तूस जो आहे आपण कोंडा म्हणतो, हा जर आपण जाळला आणि ह्याची जी राख तयार होते काळसर रंगाची, ही राख जर आपण शेतामध्ये वापरली, रोपवाटिकेमध्ये वापरली, एका चौरस मीटरला अर्धा ते 1 किलो प्रमाणात जर वापरली आपण, तर यातून सिलिका आणि पालाश ह्या पिकाला त्या रोपांना चांगला मिळतो आणि ती रोपं दर्जेदार बनतात आणि त्या
सिलिकॉनचा असा एक फायदा असा आहे, हे सिलिकॉन त्या पानाच्या किंवा झाडाच्या खोडाच्या त्या भित्तिकामध्ये राहतं आणि ते कणखर बनतात. मग कुठल्या कीड किंवा रोगाला ते झाड बळी पडत नाही, भात बळी पडत नाही. ते कणखर राहतं किंवा कुठल्या वादळी वाऱ्याने किंवा पावसाने लोळत नाही आणि रोपं सशक्त बनल्यामुळे त्याला फुटवे चांगले फुटतात. अशा प्रकारचं हे सिलिका आणि जर आपण पालाश या पेंड्याच्या माध्यमातून आणि राखेच्या माध्यमातून वापरलं तर आपल्या पिकाची वाढ चांगली होऊ शकते. हे पहिलं सूत्र आहे. बरं, पण हे 4 सूत्री लागवड तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये भाताचं तुसाला फार महत्त्व आहे. बरोबर. हे सर नेमकं कसं? मी मला सांगितलं, मला ह्या भाताच्या तुसेमध्ये सिलिकॉन हे एक दुसरं एक महत्त्वाचं अन्न आहे. त्याच्यामध्ये त्या सिलिकॉन जर वाढीसाठी जरी गरज नसेल तर निरोगी वाढीसाठी आणि ते सशक्त बनण्यासाठी फार उपयोगी असतं. आणि ही सिलिकॉन ह्या राखेतनं मिळवण्यासाठी आपल्याला एक करता येईल की जी तूस असतो, जर आपल्याला 4 टन जर भात मिळत असेल तर त्या 4 टनापासून जवळजवळ 1 टन आपल्याला तूस मिळतो, म्हणजे भाताचा कोंडा मिळतो. आणि ह्याच कोंड्याचा वापर आपल्याला भात शेतीमध्ये करायचा आहे. मग हा आपला करताना आपला ते जाळून घेतलं पाहिजे. राबामध्ये जाळू शकतो. राबामध्ये जाळताना आपला ती जी एनर्जी आहे की ऊर्जा आहे ती फुकट जाते. म्हणून त्यासाठी एक ह्यांनी एन.के. सावंत सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जो कोंडा जो आहे हा एखाद्या शेगडीवरती, ही व्हिएतनामी शेगडी आहे आणि ह्या शेगडीचा वापर करून जर हा आपण कोंडा जाळला आणि तो आपण स्वयंपाकाला वापरला आणि त्यापासून आपल्याला जेवण पण तयार करू शकतो आणि राहिलेली जी राख आहे ही राख आपण त्या भातासाठी वापरू शकतो. नक्कीच. सर एक फोन घेऊयात. जनार्दन कवडे बोलतात ठाण्याहून. हॅलो हा बोला. जनार्दनजी नमस्कार. हा नमस्कार. हां, आपल्या कार्यक्रमात स्वागत. हा येस थँक्यू. आपला प्रश्न विचारा. हा प्रश्न असा आहे आमचा हं, की ज्या वेळेला आपण हंगाम आपला असतो ना तो 120 दिवसाचा असतो. हं, 120 दिवसामध्ये आपण बी टाकू शकतो. पण बी जेव्हा विकत आम्ही घेतो हां, तेव्हा अशा प्रकारच्या गोणीवर लिहिलेलं नसतं की हे पीक आहे, हे बी आहे, हे किती दिवसाचं आहे. बर. काय सांगता येईल सर? बरोबर. कसं आहे, आपण जेव्हा बियाणं खरेदी करतो त्या खरेदी करताना आपण त्या बीवरती जरी त्या पिकाचा कालावधी लिहिला नसेल परंतु जो विक्रेता असतो त्याच्याकडे ही सगळी माहिती दिलेली असते. कारण आता आम्ही विद्यापीठाने सुद्धा काय बियाणं आम्ही तयार करतो त्या भाताच्या पिशवीमध्ये त्या पिकाच्या जातीविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते. त्या पिकाचा कालावधी किती आहे, हा कुठल्या दाण्याचा प्रकार बारीक आहे का जाड आहे, ही सगळी माहिती दिलेली असते. ते आपण विकत घेताना ती काळजी घ्या ज्याच्याकडून आपण नेमकी विकत काय घ्या. काळजी घ्यायची पण सर? मग ते घेताना ते जात किती कालावधीची आहे, म्हणजे ते माझ्या जमिनीसाठी ती योग्य आहे की नाही. का आपली जर वरकत जमीन असेल तर आपल्याला जर गरवी जात घेऊन उपयोग नाही, आपल्या हळवी जात घ्यायला पाहिजे, कमी कालावधीची घ्यायला पाहिजे. मग ते घेतानाच ही काळजी घेतली गेली पाहिजे. त्यामध्ये माहिती दिलेली असते परंतु शेतकऱ्यांनी ती मागून घेतली पाहिजे. काही वेळा ती देताना विक्रेत्याकडे राहून जाते. आणि हे जे बियाणं आहे ते पण प्रमाणित असलं पाहिजे. ते असलंच पाहिजे, सर्टिफाय असलंच पाहिजे. नेहमी शेतकऱ्यांनी बियाणं वापरताना ते प्रमाणित बियाणंच वापरा आणि जर घरचं वापरायचं असेल तर आपलं त्याला बीज प्रक्रिया करून ते वापरलं गेलं पाहिजे. बीज प्रक्रियेकडे आपण येणारच आहोत. बरोबर. मंडळी, 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचे आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विजय सागवेकर सर. सर आपण एक फोन घेऊयात. रजनीकांत म्हात्रे बोलतात वसईहून. हॅलो हॅलो. हा रजनीकांतजी नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे का युपीवरनं मला काला नमक हा भात पिढे भेटतोय, खाण्यासाठी खूप चविष्ट असतोय तो, आणि पुण्यावरनं इंद्रायणी भात घ्यायचा आहे मला, तर माझ्या जमिनीमध्ये तो होईल का? बर. ते वसईहून बोलत होते. बरोबर. तर त्यांना काला नमक आणि इंद्रायणी या भाताची लागवड करायची, त्यांच्या जमिनीमध्ये करता येईल का सर? बरोबर. आता काळा भात हा एक नवीन प्रकार सध्या शेतकरी हे करतायत, कारण ती मध्ये प्रसिद्धी झाली होती. पण त्याच्यावरती अजूनही आम्ही विद्यापीठाने त्यावरती शिफारस आलेली नाही. त्यावरती प्रयोग चालू आहेत आमचे. वेगवेगळ्या प्रयोग आम्ही चाचण्या घेतोय आणि त्यानंतर ती शिफारस करू. लोक घेत आहेत, भात येतंय, कारण भात हे कुठेही येऊ शकतं, त्याला काही हे नाही. परंतु आपल्याला जर व्यावसायिक उत्पादन जर करायचं असेल तर त्याला चाचण्या घेऊन त्याला शिफारस द्यावी लागते. ती अजूनही विद्यापीठाने आम्ही त्यांचं काम चालू आहे आणि ती लवकरच ती शिफारस होऊ शकेल. आता इंद्रायणीच्या भाताचं तुम्ही म्हटलं, आता इंद्रायणी ही एक सुवासिक जात आहे आणि ही बहुतेक करून मावळचा जो विभाग आहे, जिथं थंड हवामान आहे ते चांगल्या प्रकारे येते. आपल्याकडे ही इंद्रायणी येऊ शकते परंतु त्याचा सुवास जो आहे इंद्रायणीचा हा टिकत नाही, कारण हे आपलं
तापमान जे आहे जास्त असतं आणि ह्या जास्त तापमानामध्ये हा सुवासिकपणा राहत नाही. म्हणून तुम्ही इंद्रायणी भात घेतलं तर उत्पन्न मिळेल, पण तो सुवास टिकणार नाही. त्यामुळे तुमचा जो मुख्य जो हेतू आहे तो साध्य होणार नाही. बरोबर. सर, भात लागवड करताना कोणत्या प्रकारच्या औषधांची आणि ही जी बीज प्रक्रिया आहे ती नेमकी कशी करायची? बरोबर. कुठल्याही पिकामध्ये बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे. शुद्ध बियाणं जर असेल तर आपल्याला पुढचं जे उत्पादन घ्यायचं जास्त येणार आहे. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमटी. बरोबर. त्यामुळे ते बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. आणि भातामध्ये बीज प्रक्रिया करताना जे पहिलं आपण जर बियाणं आणल्यानंतर एक काम करायचं आहे की त्या 3% मिठाच्या द्रावणातनं आपल्याला ते भात बियाणं काढायचं आहे. बरं. जेणेकरून काय होईल, त्या 3% मिठाच्या द्रावणामध्ये बियाणं टाकल्यानंतर त्या भाताची आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. बरोबर. ते जे तरंगणारे जे भात असेल ते पोचट असतं, ते रोगट असतं. मग ते असं जर बियाणं आपण जर मिठाच्या पाण्यात टाकलं, ते तरंगणारं बियाणं आपण काढून घ्यायचं आणि नंतर खाली जे बसलेलं जे भात बियाणं आहे ते चांगलं निरोगी असतं, टपोरे असतं. असे हे खाली तळाशी बसलेलं भात बियाणं हे काढून घेऊन पुन्हा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवायचं. जेणेकरून त्या भाताच्या बियाणावरती मिठाचा अंश राहणार नाही आणि ते चांगले धुवून सावलीमध्ये वाळवायचं आणि त्याला नंतर पुढच्या बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे. सर, थोडं थांबवतो, आपण याबद्दल बोलणारच आहोत, पण रमेश सावंत बोलतात कुडाळहून. बोला. हॅलो. हॅलो. हा रमेशजी, नमस्कार. हा, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा सर, प्रश्न असा आहे हम्म. की भातामध्ये आपण जे युरिया ब्रिकेट्स वापरतो त्या युरिया ब्रिकेट्समध्ये युरिया आणि सुपर फॉस्फेट याचा सप्लाय होतो मुख्यत्वे करून. तर विद्यापीठाने अशी संशोधन करून काही ब्रिकेट्स काढलेत का ज्यामधून पोटॅश किंवा आणखीन काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जी असतात ती देखील भात पिकाला मिळू शकतील का? याच्याविषयी जरा माहिती हवी. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. सर, काय बरोबर, सांगताय? चांगला प्रश्न आहे. आता 4 सूत्री हे तंत्रज्ञान देताना तेव्हा विचार केला होता की युरिया आणि DAP या 2 खतांचा उपयोग करून ती गोळी तयार केली गेली आणि त्याच्यामधून मात्र नत्र आणि स्फुरद हे 2च अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. परंतु त्यानंतर विद्यापीठाने याच्यावरती संशोधन केलं, कारण पिकाला पालाची गरज असते. पिकाला आता सध्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता आहे, सिलिकॉनची कमतरता आहे. मग त्याला मूल्यवर्धित ब्रिकेट आम्ही तयार केल्या आणि त्यानुसार ती आम्ही एक शिफारस दिलेली आहे. जर आपण ती जर कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट हे तयार केलेले आहे आणि ह्या कोकण अन्नपूर्णा ब्रिकेटमध्ये त्याच्यामध्ये युरिया आणि एक गोदावरी नावाचं खत आहे. त्या दोघांचं 60 आणि 40% याप्रमाणे मिश्रण तयार करून एक 2.7 ग्रॅम वजनाची ही गोळी तयार केली आणि त्याच्यातून मग त्यामध्ये एक 34% नत्र आणि 14% स्फुरद आणि 10% पालाश आणि त्याच्याबरोबरच मग 0.44% सिलिकॉन आणि 1.23% झिंक असं एकत्रित करून नत्र, स्फुरद, पालाश, झिंक आणि सिलिका असे 4 अन्नद्रव्यांची एकत्र गोळी आम्ही तयार केलेली आहे आणि ती शिफारस शेतकऱ्यांना केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या गोळीचा वापर करून आपलं अजून उत्पादन चांगलं वाढू शकतं. पण याच प्रश्नाच्या अनुषंगाने सर माझा एक प्रश्न आहे की या गोळ्यांचा वापर किंवा खता शेतामध्ये जेव्हा आपण तो वापर करतो बरोबर. तो नेमका कसा करावा याबद्दलची एक स्लाइड आपल्याकडे आहे. बरोबर. त्या संदर्भात सर आपण काय सांगाल? बरोबर. आता ह्या 4 सूत्री लागवड पद्धतीमध्ये 4थं सूत्र जे आहे ते युरिया ब्रिकेटचा वापर करणं हाच आहे. मग ही गोळी आपल्याला भाताला द्यायची आहे ती कशी द्यायची, त्यासाठी आपल्याला नियंत्रित लावणी करणं फार महत्त्वाचं आहे. कारण भाताची लावणी करताना आपण दोरीवरती लावणी करतो, त्यामुळे सलग ते आपल्याला ओळ मिळते. परंतु ब्रिकेट जेव्हा वापरायचं आहे तेव्हा आपल्या 4 चुडांच्या मध्ये एक गोळी द्यायची आहे. मग त्यासाठी नियंत्रित लावणी केली गेली पाहिजे. दोरीच्या सहाय्याने आपल्याला 25-15 असे आकाराच्या दोरीच्या खुणा करायच्या आणि ती लावणी केल्यानंतर आपल्याला 15 बाय 15 सेंटीमीटरचे चौकोन तयार होतात आणि त्या चौकोनाच्या मध्ये आपल्याला हाताने ती गोळी द्यायची आहे. मग ती गोळी देताना आपल्याला काय त्या दिवशीच ती गोळी दिली गेली पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला लावणी आपण जेव्हा करणार आहोत ती लावणी झाल्यानंतर लगेचच एक माणसाच्या माध्यमातून ती आपल्याला गोळी द्यायची आहे. मग त्यासाठी एक नवीन त्याने टेक्निक एक सांगितलेली आहे. त्यामध्ये काय करायचं, गोळ्या ज्या आहेत युरिया ब्रिकेट आहेत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कोणत्याही पिशवीमध्ये कोणत्याही पिशवीमध्ये घ्यायच्या, एक अर्धा ते 1 किलो गोळ्या घ्यायच्या. ती पिशवी कमरेला बांधायची आणि त्या कमरेला बांधल्यानंतर एक हात जो आहे आपला डावा हात असेल किंवा उजवा हात असेल तो आपल्याला जमिनीमधून आपल्याला भिजवायचा आणि सुका ठेवायचा आहे. त्या हाताने आपल्या गोळ्या बाहेर काढायच्या आहेत आणि एक एक गोळी दुसऱ्या हातावरती घेऊन ती गोळी आपल्याला 4 रोपांच्या मध्ये आपल्याला खोचायची आहे. ती 7 ते 10 सेंटीमीटर खोलीवरती आपल्याला खोचायची आहे. चिखल असल्यामुळे ते खोचणं फार सोपं जातं, शक्य होतं, आपल्याला काही इजा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ती आपल्याला 4 चुडांच्या मध्ये एक गोळी आपल्याला देता येते. अशा जर आपण त्या गोळ्या वापरल्या तर या गोळ्या यांत्रिक पद्धतीने पण आपण देऊ शकतो. हा, त्यासाठी नवीन स्लाइड आपण दाखवतो. होय. त्या भात सुरुवातीला आपण त्या हाताने वापरायचो, पण नंतर काही यंत्र विकसित केले गेले की हे युरिया ब्रिकेट ॲप्लिकेटर एक आहे, छोटंसं यंत्र आहे, त्यामध्ये गोळ्या घ्यायच्या आणि ती जे यंत्र दाबलं गेलं की ती गोळी खाली रोवली जाते. काही तामिळनाडू कृषी विद्यापीठाने पण काही यंत्र विकसित केले, 2 ओळीमध्ये आपल्याला ह्या ब्रिकेट देता येतात. अशा प्रकारची यंत्रसुद्धा विकसित झालेली आहेत, जेणेकरून त्या शेतामध्ये आपल्याला ह्या गोळ्या चांगल्या प्रकारे वापरता येतील. सर, एक फोन घेऊयात. विष्णू तावडे बोलतात देवगडहून. हॅलो.
हॅलो. हा विष्णूजी नमस्कार. हा हॅलो, नमस्कार. तुम्ही आपला प्रश्न विचारा. आमच्याकडे काय माहिती आहे, एक गुंठा किंवा अर्धा गुंठ्याची जमीन असते. छोटे छोटे कोपरे आहेत. बर, हा सलग विचारा प्रश्न आपला. हा, छोटे छोटे कोपरे असतात. तर ती मोठी मशीन 4 सुत्रीला मोठी मशीन चालत नाही. तर मॅन्युअल प्रमाणे छोटी मशीन आहे काय तुमच्याकडे? बरं, त्यांची 1 गुंठा किंवा अर्ध्या गुंठ्यामध्ये ते भाताची लागवड करतात. तर अशा करता छोटी काही यंत्र आहेत का? बरोबर, प्रश्न हा चांगला आहे. कारण आपली कोकणची शेती पाहिली आपण ती तुकड्याची आहे, लहान क्षेत्राची आहे. मग त्यासाठी यांत्रिकीकरण करायचं म्हटलं की आपल्याला मोठे यंत्र वापरता येत नाही. मग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक यंत्र विकसित केलेलं आहे की जेणेकरून ते 2 ओळीचं आपल्याला भात लावता येतील. रोपं आपण तयार करू शकतो आणि ते रोपांचं वापर त्या यंत्रामध्ये करून आपण ते एक माणूस ते 2 ओळीची यंत्राने लागवड करू शकतो. असंही यंत्र विकसित केलेलं आहे. तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर दापोली विद्यापीठात तुम्ही येऊन आमच्या यांत्रिकीकरण विभागामध्ये पाहू शकता तुम्ही ते. असं यंत्र आहे, विकसित आहे. यांचा फोन येण्यापूर्वी आपण बीज प्रक्रिया याबद्दल बोलत होतात. बरोबर. मग अशी बोललो, बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये 3% मिठाच्या द्रावणातनं भात बियाणं काढल्यानंतर आपण ते बियाणं चांगलं सावलीमध्ये वाळवायचं आणि त्यानंतर त्याला रासायनिक बीज प्रक्रिया करणं एक फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी थायरम असेल किंवा कार्बेंडेंजिम असेल ह्याचं 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याचं जर वापरलं आपण तर त्या कुठल्याही आपल्या रोग असतील किंवा किडी असतील यांचा आपल्याला बंदोबस्त करता येतो. त्याचबरोबर काही जैविक बीज प्रक्रिया त्यामध्ये सुद्धा भातामध्ये आहेत, त्या करणं गरजेचं आहे. त्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे किंवा अझोस्पिरिलियम नावाचं एक जीवाणू आहे, त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो किंवा ट्रायकोडर्मासारखं सुद्धा आपण बीज प्रक्रिया करून आपल्या बियाण्याची प्रतिकारशक्ती आपण वाढवू शकतो. कारण हे बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. हे करूनच शेतकऱ्यांनी भात बियाणं आपल्या रोपवाटिकेमध्ये किंवा शेतामध्ये पेरलं गेलं पाहिजे. आता सर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जे 4 सूत्री तंत्रज्ञान आहे त्यातलं दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे गिरीपुष्प झाडाचा जो पाला आहे त्याचा वापर, तर त्या संदर्भात काय सांगा? दुसरं सूत्र जे आहे ते वनशेतीच्या आधारावरती आधारित आहे. ते म्हणजे गिरीपुष्प हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हे झाड जे आहे, झाडाचे आपल्या बांधावरती आपण लागवड करतो आणि ह्या गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये जास्त नत्र असतो. 2.73% नत्र या गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये असतो आणि ह्या नत्राचा वापर आपण जर शेतामध्ये केला तर आपल्या पिकाला सुरुवातीला जी गरज असते ती भागू शकते. मग त्यासाठी आपण आपल्या शेताच्या बांधावरती ह्या गिरीपुष्पांच्या रोपांची किंवा त्याच्या खुंटांची लागवड करून 2 ते 3 वर्षामध्ये हे खुंट वाढतात आणि त्याचा पाला जो आहे हा आपण आपल्या मुख्य शेतामध्ये चिखलणीच्या वेळी आपण गाळू शकतो. आता ह्या पाल्याचा वापर करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. हे गुंठ्याला आपल्याला एक 30 किलो म्हणजे 3 टन प्रति हेक्टर या प्रमाणात ह्या गिरीपुष्पाचा पाला आपल्याला चिखलणीच्या अगोदर 8 दिवस ह्या शेतामध्ये आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून हा जो पाला आहे लगेच कुजतो आणि सुरुवातीच्या पिकाच्या वाढीमध्ये ह्या पिकाला नत्राची उपलब्धता या पाल्याच्या माध्यमातून मिळते. आता आपण तिसऱ्या सूत्राकडे वळूयात. हे तिसरं सूत्र नेमकं काय आहे? तिसऱ्या सूत्रामध्ये नियंत्रित लावणी करणं हे आहे, जेणेकरून जे आपल्याला रोपांची संख्या राखायची आहे ते एका चौरस मीटरमध्ये 25 चूड भाताचे बसले गेले पाहिजेत. मग त्यासाठी जे लावणीचं अंतर आहे ते आम्ही सांगितलं आहे 20 बाय 20 सेंटीमीटर अंतर. आता हे 20 बाय 20 सेंटीमीटर अंतर आपल्याला राखायचं असेल तर आपल्याला त्या दोरीच्या माध्यमातून ह्या पिकाची लावणी केली गेली पाहिजे. मग ही दोरी तयार करताना आपण त्या दोरीवरती अशा खुणा करायच्या 25 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, जेणेकरून ती लावणी अशी होईल की 25 सेंटीमीटरचा पाट किंवा चालण्याचा रस्ता आपल्या शेतामध्ये तयार होईल आणि 15 बाय 15 सेंटीमीटरचे चौकोन तयार होतील. त्या चौकोनामध्ये आपल्या युरिया ब्रिकेटचा वापर केला गेला पाहिजे. आपण जेव्हा पारंपरिक भात शेती करतो त्यामध्ये आपण जी लावणी करतो ती फार जवळ लावतो. 20 बाय 15 सेंटीमीटर आम्ही शिफारस केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये 20 बाय 20 सेंटीमीटर अंतर तयार केलेलं आहे. म्हणजे रोपांची संख्या कमी केल्यामुळं या रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, फुटव्यांची संख्या वाढते आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन हे जास्त मिळतं. बरं सर, आपल्याकडे दापोली कृषी विद्यापीठाने आणि वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी भाताच्या ज्या विविध विकसित जाती आहेत त्या निर्माण केलेल्या आहेत. या जाती नेमक्या कोणत्या, त्याबद्दल काय सांगाल? भात पिकामध्ये विविध जाती तयार झालेल्या आहेत, विकसित केलेल्या आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याच्यामध्ये भरपूर काम केलं आहे आणि भात पिकाच्या वेगळ्या म्हणजे त्याच्या कालावधीनुसार हळव्या जाती असतील किंवा मध्यम कालावधीच्या असतील तर निमगरव्या म्हणतो, गरव्या असतील, अशा विविध जाती आम्ही शिफारस केलेल्या आहेत. त्यामध्ये दाण्याचा प्रकारसुद्धा विचार घेऊन काही लोकांना जाड दाण्याची स्लाइड दाखवतो. बरोबर, हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जवळजवळ 38 जाती विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हळव्या जाती आहेत, निमगरव्या आहेत, गरव्या आहेत. हळव्या म्हणजे 90 ते 120 दिवसामध्ये तयार होणाऱ्या जाती आहेत.
त्याच्यामध्ये सुद्धा जाती आम्ही दिलेल्या आहेत. नंतर निमगरव्या ह्याच्यामध्ये जाती दिलेल्या आहेत. गरव्या काही ठिकाणी पाणथळ जमीन असतील, जास्त कालावधीच्या जाती आवश्यकता असतात, अशा ठिकाणी सुद्धा आम्ही जाती ह्या विकसित केलेल्या आहेत. आणि त्याबरोबर संकरित जातींचं सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे. डॉक्टर बाळासाहेब सोन कोकण कृषी विद्यापीठाने सह्याद्री, सह्याद्री 2, सह्याद्री 3, सह्याद्री 4 आणि सह्याद्री 5 अशा विविध कालावधीसाठी, सह्याद्री 5 ही एक पाणथळ जमिनीसाठी जास्त कालावधीची जात आहे. सह्याद्री 2 आणि सह्याद्री 4 ह्या हळव्या आहेत, म्हणजे तुम्हाला वर्क जमिनीसाठी ह्या वापरू शकतात. आणि संकरित जातीचं उत्पादन हे नेहमी 20 ते 25% जास्त असतं. त्यामुळे ह्या जातींचा आपण आपल्या जमिनीनुसार हा वापर करू शकतो. आता याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाने सुद्धा त्यांच्या विभागासाठी काही जाती विकसित केलेल्या आहेत. त्यांनी 11 जाती दिलेल्या आहेत. परभणी कृषी विद्यापीठाने जाती काही विकसित केल्या आहेत. अकोल्याचं सुद्धा काम चांगलं आहे. त्यांनी 17-18 जाती या प्रत्येक गटानुसार शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. आपल्याला कोणाला जर माहिती हवी असेल संबंधित जवळच्या कृषी संशोधन केंद्राशी जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. बरं सर, 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण तिसरं जे सूत्र सांगितलं त्याच्यामध्ये नियंत्रित लावणी याला फार महत्व आहे. बरोबर. ते काय महत्व आहे नेमकं? कारण कुठल्याही ह्याच्यामध्ये रोपांची संख्या फार महत्त्वाची असते. आपण जास्त रोपं लावली म्हणजे उत्पादन जास्त येईल हे असं होत नाही. परंतु भाताच्या बाबतीमध्ये आम्ही अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर जर लावणी आपण जर केली आणि जर रोपांची संख्या जर योग्य राखली तर येणारे जे फुटवे आहेत हे जरा जास्त फुटवे फुटतात. कारण कुठल्याही पिकाचं उत्पादन जे आहे ते फुटव्यावरती अवलंबून असतं. प्रति चौरस मीटर लोमींच्या संख्येवरती अवलंबून असतं. त्या पिकाला जर भरपूर सूर्यप्रकाश जर मिळाला आणि जर चांगल्या आपण जमिनीची कोळपणी करून जर आपण त्या पिकाची वाढ चांगली केली तर ह्या नियंत्रित लावणीमध्ये आपल्याला चांगला फायदा होतो. आणि त्याचबरोबर आपलं जे ब्रिकेट टाकायचे आहेत, युरिया ब्रिकेट द्यायचे आहेत, त्या ब्रिकेटचा वापर ह्या नियंत्रित लावणीमुळे चांगल्या प्रकारे करता येतो. 4 रोपांच्या मध्ये आपण ती गोळी देऊ शकतो. त्यामुळे त्या पिकाला चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य मिळतं, पिकाची वाढ चांगली होते. त्यामुळे हा फायदा नियंत्रित लावणीमध्ये नक्कीच आहे. पण ही जी नियंत्रित लावणी आपण करतो ती बांबू मार्गदर्शक किंवा दोरीच्या साहाय्याने करता येणं शक्य आहे. बरोबर. ते हां, नेमकं कसं? त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. दोरीच्या साहाय्याने सुद्धा आपण ही लावणी करू शकतो. मग काही सांगितलं तुम्हाला, दोरीच्या साहाय्याने दोरीवरती काही मार्क खुणा करायच्या 15 सेंटीमीटर अंतरावरती, 25 सेंटीमीटर अंतरावरती, आणि त्यामध्ये मग ती दोरीवरती आपण लावणी करायची केल्यामुळे आपलं ते अंतर राखता येतं. आणि दुसरं जर आपले जर मजूर कमी असतील तर मग बांबूचा मार्गदर्शक वापर करून सुद्धा आपल्याला ती लावणी करता येते. कारण त्यावेळी ही सेवा विकसित केली गेली तर तेव्हा ते मजुरांची कमतरता हेच डोळ्यासमोर धरूनच केली गेली. जर कुटुंबामध्ये माणसं कमी असतील, 2 माणसाच्या सहाय्याने जर लावणी करायची असेल तर एक बांबू घेऊन ते 2 मीटर लांबीचा बांबू घ्यायचा आणि त्या बांबूवरती खुणा केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मार्गदर्शक बांबू केलेला आहे की त्या बांबूच्या साहाय्याने आपल्याला त्या शेताची आपण लावणी करू शकतो. 2 माणसं ते आपली लहान शेती जी असते ती शेती आपण लावणी करू शकतो. म्हणजे हा लहान शेती शेतकरी डोळ्यासमोर धरूनच ही बांबूचा शिफारस केलेली आहे. पण जेव्हा क्षेत्र मोठं असतं तेव्हा आपल्या दोरीच्या साहाय्याने आपण ती लावणी करणं आवश्यक आहे. सर, आपण एक फोन घेऊयात. कुणाल मानकर बोलतात मुळशीहून. हॅलो. हॅलो. हा कुणालजी, नमस्कार. हो सर, मी शेवाळ खूप झालेला आहे भात लावणीमध्ये. तर काय करायचं, शेवाळ झाल्यावर नक्की काय करायचं, त्याचा उपाय? धन्यवाद सर. काय सांगता येईल? शेवाळ झालेला आहे मग तुम्हाला तर जमिनीत म्हणजे पाणी जास्त, पाण्याचा निचरा करता आला तर शक्य आहे ते पहा. आणि निचरा केल्यानंतर तुम्हाला जर कोळपणी करता आली, तुम्हाला कोळप्याच्या साहाय्याने जर कोळपणी करता आली तर जमिनीमध्ये गाडलं जाईल, ते एक आपल्याला करता येईल. दुसरं तुम्हाला मग तणनाशकाचा वापर करून सुद्धा तुम्हाला त्याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. काही रासायनिक तणनाशक त्यामध्ये आहेत, त्या तणनाशकाचा वापर करून सुद्धा आपण त्या तुमच्या शेवाळचा आपण बंदोबस्त करू शकतो. परंतु ते पाण्याचा निचरा करणं शक्य असेल, निचरा करा आणि कोळपणी करून घ्या. म्हणजे जमिनीमध्ये गाडलं जाईल आणि सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळून जाईल. तसंही करता येईल आपल्याला. सर, आता 4 सूत्री भात लागवडीचं महत्त्वाचं म्हणजे 4थं सूत्र, बरोबर, युरिया ब्रिकेट्सचा वापर, त्याबद्दल काय सांगाल? हे फार महत्त्वाचं आहे. कारण पिकाला पोषण हे योग्य प्रकारे असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे डोळ्यासमोर ठेवूनच त्यावेळी युरिया DAP ब्रिकेट ही तयार केली गेली पाहिजे, ते तयार केली गेली. आणि ह्याच्यामध्ये युरिया DAP ब्रिकेटमध्ये 60% युरिया आणि 40% DAP ह्या 2 खतांचा उपयोग करून ब्रिकेटर मशीनच्या सहाय्याने ही गोळी तयार केली गेली. ही क्रांती नावाचं ब्रिकेट जे आहे हे त्यांनी तेव्हा तयार केलं. डॉक्टर NK सावंत ह्यांनी, जनसेवा फाउंडेशन त्यांच्या दादरा नगर हवेली जे हे आहे संस्था आहे, आणि त्यांनी त्यावेळी ते विक्रम 2 नावाच्या युरिया ब्रिकेट तयार करून ही शेतकऱ्यांसाठी शिफारस केली गेली. म्हणजे 60% युरिया आणि 40% DAP याचं मिश्रण तयार करून ती 2.7 ग्रॅम वजनाची गोळी तयार होते. आणि अशी ही एक गोळी आपल्याला 4 रोपांच्या मध्ये आपल्याला द्यायची आहे. अशा प्रकारे जर ह्या गोळ्या वापरल्या तर आपल्याला गुंठ्याला जवळजवळ 625 गोळ्या लागतात. आणि त्यांचं वजन जर पाहिलं आपण तर हेक्टरी 170 किलो या युरिया DAP ब्रिकेट भाताला आपल्याला आवश्यक असतात.
पण आपल्याकडे विद्यापीठाने पण अशा प्रकारची मूल्यवर्धित ब्रिकेट्स तयार केलेली आहेत. होय बरोबर. त्याबद्दल काय मगाशी सांगता? आपला एक प्रश्न होता. आता ह्या युरिया DAP ब्रिकेट तयार करताना काही अडचणी यायच्या, खतं मिळायची नाही, DAP मिळायचं नाही आणि मग त्यामध्ये पालाची सुद्धा कमतरता होती. मग त्याच्यावरती अभ्यास करताना मग विद्यापीठाने सुरुवातीला युरिया आणि सुफलाची एक गोळी तयार केली. म्हणजे 15-15-15 हे सुफला जे खत आहे आणि 46% नायट्रोजनचं युरिया ह्याची गोळी तयार केली. ती गोळी वापरली गेली, पण त्यामध्ये सुद्धा काही ठिसूळपणा येऊ लागला, ती कडक राहीना. म्हणून नंतर दुसरी मग गोदावरी खताचा वापर करून युरिया आणि गोदावरी 60% युरिया 40% गोदावरी अशा प्रकारची गोळी तयार केली आणि त्याच्यामध्ये मग मूल्यवर्धन करताना त्याच्यामध्ये मग सिलिकॉन ॲड केलं गेलं, पालाश ॲड केलं गेलं, झिंक ॲड केलं. अशी मग कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट नावाची आम्ही ही गोळी सध्या शिफारस केलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांचा वापर आता हल्ली करतायत. त्यामुळे ही चांगल्या प्रकारची गोळी आहे आणि आपल्याला त्याची कार्यक्षमता जी खताची आहे हे ते वाढते. कारण आपण जर पाहिलं, आपण जेव्हा खतं भात पिकाला देतो, आपण कुठलंही खत घ्या, युरिया असेल किंवा सुफला असेल, जेव्हा आपण शेतामध्ये टाकतो किंवा देतो त्यावेळी त्याची कार्यक्षमता फार कमी असते. जवळजवळ 20%च शेताला मिळतं आणि 80% हे पिकातील जे अन्न आहे ते आपल्या पाण्याबरोबर असेल वाहून जातं किंवा त्याचं बाष्पीभवन होतं किंवा खालच्या थरामध्ये निघून जातं. त्यामुळे ह्या युरिया ब्रिकेटचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. या ब्रिकेटच्या ज्या खतांच्या गोळ्या आहेत त्याचा वापर कसा करता येणं शक्य आहे? अगदी थोडक्यात काय सांगाल सर? युरिया ब्रिकेटचा वापर मगाशी आपण बोललो, आपण ते 4 रोपांच्या मध्ये आपल्याला द्यायचं आहे. पण ती काळजी एक घ्यायची आहे, लावणी झाल्या लगेच आपल्याला त्या गोळी ही 4 रोपांच्या मध्ये आपल्याला खोचायची आहे. जर ते उशीर केला आपण त्याला लावणी करायला, तर जमीन मग चिखल कडक होतो आणि आपल्याला टाकणं शक्य होत नाही. जवळजवळ पहिले 1 ते 2 दिवसामध्ये लावणी केल्यानंतर आपण हे 4 रोपांच्या मध्ये हाताच्या सहाय्याने असेल किंवा यंत्राच्या सहाय्याने असेल आपल्याला ही गोळी देऊ शकतो आणि ह्या पिकाचं आपल्याला जे अन्न पुरवठा आहे या ब्रिकेटच्या माध्यमातून करू शकतो. खताचं कार्यक्षमता वाढते, इफिशियन्सी वाढते आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं, फुटवे चांगले येतात. त्यामुळे हे वापरताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. सर, एक फोन घेऊयात. कृष्णा पवार बोलतात जळगावहून. हॅलो. हा कृष्णाजी, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. जमिनीमध्ये महापुराचं पाणी येतंय, त्यासाठी कुठली जात वापरायची? जास्त दिवस पाण्यात टिकणारी जात. जास्त दिवस पाण्यात टिकणारी कुठली जात आहे भाताची? आता भातामध्ये तुमचं आता पाणी येते म्हणजे ते पाणथळ जमीन असेल तर गरव्या जातींचा वापर तुम्ही करू शकता. जास्त कालावधी जाती ज्या आहेत, 135 दिवसांच्या पुढे जाती ज्या काही आहेत, तुमच्या विभागामध्ये त्या विद्यापीठांनी काही जाती विकसित केलेल्या असतील त्या जाती वापरू शकता. आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांनी काही जाती विकसित केलेल्या आहेत. कर्जत 2 असेल, आता कर्जत 10 आहे, जास्त कालावधी. कर्जत रत्नागिरी 8 आहे. चांगल्या जाती ह्या विकसित केलेल्या आहेत. तुमच्या कालावधीनुसार ह्या जातींचा तुम्ही निवड करू शकता. जाती ह्या पाणथळ जमिनीसाठी आहेत. रत्नागिरी 2 आहे, रत्नागिरी 3 आहे, या जाती तुम्ही वापरू शकता. सर, भाताची उत्पादकता वाढवायची म्हणजे 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या तंत्रज्ञानाचे नेमके फायदे काय आहेत? आता 4 सूत्री भात लागवड केल्यानंतर मगाशी तुम्हाला म्हटलं की किमान 4 टन म्हणजे हे उत्पादन तुम्हाला मिळालंच पाहिजे. 4 टन भात उत्पादन जर मिळत असेल तर तुम्हाला ही भात शेती फायदेशीर होऊ शकते. आणि 4 सूत्री वापर करताना आपलं जे फायदे जर पाहिले आपण, तर ह्या ब्रिकेटच्या माध्यमातून आपण पिकाला जर खत देतो त्या खताची कार्यक्षमता वाढते. दुसरं म्हणजे खतावरचा खर्च हा 40% कमी होतो नत्र खताचा वापर, कारण आपण त्यामध्ये ब्रिकेटच्या सहाय्याने देतो आहे. नंतर मजुरीवरचा खर्च होतो आहे. बियाणं लागणारं हे फार कमी लागतं आहे, कारण रोपांची संख्या आपण मर्यादित केलेली आहे. 25 चूड प्रति स्क्वेअर मीटरला दिले असल्या कारणानं रोपांची संख्या कमी लागते. त्यामुळे रोपवाटिकेचं क्षेत्र कमी लागतं, रोपं काढायला खर्च मजूर कमी लागतात, लावणीला खर्च कमी होतो. मग थोडीशी ही आपल्याला एक कमी खर्चाची छोट्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली 4 सूत्री तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरूर ह्या शेतीचा तंत्राचा वापर केल्यास आपलं उत्पादन ते वाढू शकतं. म्हणजे मजुरांच्या खर्चात बचत होते, खतांच्या खर्चामध्ये बचत होते, एकूणच भात लागवड बियाणांच्या खर्चामध्ये बियाणांच्या खतामध्ये बचत होते. बरोबर. सर, ही 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान जी पद्धत आहे याच्यामध्ये तणनाशकाचं नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता ही लावणी आपण जेव्हा नियंत्रित लावणी करतो आणि ती लावणी करताना आपण 25 सेंटीमीटरचा एक पाट तयार होतो आणि 15 सेंटीमीटरचा आपले चौकोन तयार होतात. मग ह्या पाटाच्या सहाय्याने आपल्याला जमिनीची कोळपणी करता येते. जे तण जर नियंत्रण करायचं असेल तर त्यामध्ये 2 मार्ग आहेत. आपण एक बेंडणी करू शकतो किंवा कोळपणी करू शकतो किंवा काही रासायनिक तणनाशकसुद्धा वापर करू शकतो.
रासायनिक तणनाशक वापर करून सुद्धा आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. मग भात पिकासाठी विविध तणनाशकं आम्ही शिफारस केलेली आहेत. काही प्री इमर्जन्स असतात, म्हणजे भात पेरल्या काही औषधं वापरू शकतो आपण, तणांचा आपण बंदोबस्त करू शकतो. काही भात लावल्यानंतर 14 ते 15 दिवसांनी पोस्ट इमर्जन्स त्याला म्हणतो आम्ही, अशी काही तणनाशकं आम्ही शिफारस केलेली आहेत, ती पण आपण वापरू शकतो. आता जर प्री इमर्जन्समध्ये जर पाहिलं आपण तर ऑक्झेडायर्जिल नावाचं एक तणनाशक आम्ही सांगितलेलं आहे. ते तुम्ही भात पेरल्या 2 ते 3 दिवसामध्ये जर आपण वापरलं तर सुरुवातीचे जे येणारे जे गवत आहेत, गवतवर्गीय असतील किंवा तुमचे लवाळावर्गीय असतील किंवा रुंद पानाचे असतील, त्यांचा बंदोबस्त आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे रोपवाटिकेमध्ये आपण ही वापरू शकतो. नंतर तुमचं प्रिटिलाक्लोर नावाचं तणनाशक आहे, ते 50% ईशी आहे, 750 ml प्रति हेक्टर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर दुसरं सुद्धा ॲनिलोफॉस नावाचं औषध आहे. नंतर पेंडेमेथॅलिन नावाचं औषध आहे, ते 1.5 kg ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ते वापरू शकता. अशी ही प्री इमर्जन्स आहेत. काही पोस्ट इमर्जन्स आहेत, म्हणजे 14-15 दिवसानंतर आपण ते वापरू शकतो. म्हणजे तण आल्यानंतर, उगवून आल्यानंतर आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो. त्यामध्ये पायरोजोसल्फरॉन इथिलिक आहे, नंतर तुमचं बिसपायरिपॅक सोडियम आहे, म्हणजे साथी, क्लिंचर अशी वेगवेगळ्या नावाची औषधं आपल्या बाजारामध्ये उपयोग आहे. तुम्ही जर ते वापर करताना संबंधित विक्रेत्याकडे संपर्क साधा आणि माहिती करून नंतर ते योग्य प्रमाणात वापरा. प्रमाण जास्त झालं तर आपल्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, जाता जाता 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी आपला हा कार्यक्रम बघतात त्यांना आपण काय संदेश द्याल? भाताच्या बाबतीत जर शाश्वत उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या 4 सूत्रांचा वापर आपण जर केला तर आपल्याला एक आपल्या घरच्या घरची निविष्ठा वापरून, बाहेरचं जास्त न आणता फक्त युरिया ब्रिकेटचा वापर करायचा आहे. आणि असं ह्या निविष्ठांचा जो आपण घरच्या घरी केला, पेंड्याचा वापर केला, भाताच्या तुसाच्या राखेचा वापर केला आणि गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर करून जर नियंत्रित लावणी केली आणि ह्यापासून जर आपण हे भात लागवड केली तर आपल्याला मिळणारं जे उत्पादन आहे शाश्वत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या 4ही गोष्टींचा वापर करा, भाताचं उत्पादन चांगलं ठेवा, जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्यही पण सुधारेल आणि आपल्याला आर्थिक फायदाही होईल. अशा प्रकारची ही भात शेती आपण करू शकता. त्यामुळे जर काही आपल्या शंका असेल तर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष फोनवरती संपर्क साधून ती माहिती घेऊ शकता. नक्कीच शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला भाताची उत्पादकता वाढवायची असेल तर 4 सूत्री भात लागवड तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती काळाची गरज देखील आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे मजुरांची बचत होते, बियाण्यांची बचत होते, श्रमाची बचत होते, पैशाची बचत होते. सर्व बचतीसाठी हे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.